अभिनंदन विश्वा. पॉलिटिकल सायन्समध्ये 100 गुण मिळाल्याबद्दल त्यांनी विश्वाचं अभिनंदन केलं. थँक्यू सर, विश्वा म्हणाली. विश्वा, तू येणार आहेस ना लवकर? आपल्याला ऑफिसमध्ये बोलायचं आहे ना. पाठून तिचा आवाज. ऑफिसमध्ये? अगं कधी कोणी? विश्वा गोंधळून म्हणाली. डोळ्यांनी इशारा करत ती बोलली. अगं बोनाफाईड सर्टिफिकेट कलेक्ट करायची. मगाशी तो शिपाई आला होता सांगायला. तू ऐकलं नाहीस वाटतं. तुझंही नाव होतं त्यात. म्हणून म्हटलं सोबत जाऊ. तिने पटकन बोलून संपवलं. हो जाऊया. असं म्हणत विश्वा काय समजायचं ते समजली. अरे थँक्यू अश्लेषा. तुझंही अभिनंदन मराठीत प्रथम आल्याबद्दल. थँक्यू सर. ती त्याच्याकडे न बघताच उद्गारली. विशू, तू ये मागून, मी पुढे जाते, असं म्हणून ती ताडताड निघून गेली आणि विश्वा आणि तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत राहिले. विश्वा, हे खरं नव्हतं ना? तो उद्गारला. हो सर, पण मला कळलं नाही की ती अशी का बोलली. विश्वा म्हणाली. पण मला माहीत आहे ना, त्याने हळूच म्हटलं. काही म्हणालात सर? विश्वाने विचारलं. अगं नाही, काही नाही. तू हो पुढं, मी आलोच, असं म्हणत तो पुढं गेला. तर हा संवाद होता सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थिनींमधला. हो, ती त्याची विद्यार्थिनी होती. अश्लेषा गर्दे. वय वर्षे 20. दिसायला साधीच, साधारण, गोऱ्या रंगाची, लाल चुटूक होठ, जराशी स्थूल असली तरी तिचे डोळे फार बोलके. ती जरी काही बोलत असली तरी तिच्या डोळ्यातून तिला नेमकं काय बोलायचं हे ते सहज कळायचं. त्यात फार बडबडी. तिला लेखनाचा आणि वाचनाचा छंद होता. कविता लिहायची. तर तो तिच्या उच्च माध्यमिक विद्यालयात मराठीचा शिक्षक होता. सळपातळ शरीरयष्टी, गोरापान चेहरा. त्याचं नाव मुकुंद होतं. त्याची शिकवण्याची शैली छान होती. अगदी कोणीही त्या शैलीच्या प्रेमात पडावं, त्यामुळे तो तिचा आवडता शिक्षक होता. तोही कॉलेजला असताना कविता करायचा. त्यामुळे 2 वर्ष झाली ती त्याच्याकडे त्याची एक कविता मागत होती. तिची 12वी झाली. निकाल लागला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती त्याच्या विषयात प्रथम आली होती आणि तिने पुन्हा त्याच्याकडे कवितेची मागणी केली. त्याने पाठवली नाही म्हणून ती त्याच्यावर रुसली. आज सारे जमले होते. तिच्या बॅचच्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होता. तो तिच्या भेटीसाठी आतुर झाला होता. पण आता त्याला तिचा रुसवा घालवावा लागणार होता. तो तिला शोधत वाचनालयाजवळ जात होता, कारण त्याला माहीत होतं तिथेच असेल. त्याला ती वाटेतच भेटली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरीकडे पाहत होती. चेहरा उदास दिसत होता. त्याने तिच्याजवळ जात तिला हाक मारली. अश्लेषा. ती जायला वळली. तितक्यात त्याने तिचा हात हळूवार धरला. ती वळली. 2 क्षण शांतता पसरली. तिची नजर खाली गेली आणि ती किंचित लाजली. हे त्याच्या नजरेतनं सुटलं नव्हतं. पण लगेच सावरून ती खालची मानेनेच म्हणाली. सर आज सोडा. उगाच कोणी पाहिलं तर तुम्हाला नाव ठेवतील. माझी एवढी काळजी करतेस मग मगाशी आणि आतासुद्धा मला का टाळत होतीस? आणि पाहू दे कुणी पाहिलं तर. मला नाही भीती वाटत, तो बोलला. एवढं बोलणं होत असताना हात हातातच होता. तो सोडला नव्हता आणि तीही पुढाकार घेत नव्हती. पण मला वाटते तुमची प्रतिमा एक आदर्श शिक्षकाची आहे. ती माझ्यामुळे ढवाळ होऊ नये असं मला वाटतं. तिने लगेच हात मागं घेतला. तेवढ्यात पाठून आवाज आला. मुकुंद. पाठून एक शिक्षिका त्याला हाक मारत होत्या. ती तिथून मैत्रिणीच्या घोळक्यात गेली. कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांना सर्टिफिकेट देण्यात आली. आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि सूत्रसंचलन करणारी मुलगी काही बोलणार त्याआधीच आवाज आला. रुसवा तुझा घालवावा कसा, प्रश्न पडला हा मला असा. डोळ्यातली ही उदासीनता, जाईल का ऐकून ही कविता. होती मागणी तुझी छोटीशी, म्हणून मी झालो कवी फक्त तुझ्यासाठीच. ती कविता तिने अगदी मन लावून ऐकली होती आणि तिथे कविता समजणारे आणि रसिक मनाने ऐकणारे खूप कमी जण होते. त्यामुळे त्यातला भावना आणि संदेश फक्त तिच्यापर्यंत अचूक पोचला होता.
तो कविता करत प्रेक्षकांतून स्टेजवर आला होता. आता उतरणार तेवढ्यात एका शिक्षिकेनं मिश्किलपणे विचारलं, मुकुंद, कविता संपली की ती कोणासाठी आहे हे सांगायचं असतं. खाली मान घालून ऐकणाऱ्या तिने एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्याने न सांगण्याचा इशारा केला. अनुराधा, माझी विद्यार्थिनी, तो बोलला. विद्यार्थींमध्ये एकच गलका उडाला, कारण त्याने मुलीचं नाव घेतलं होतं. कुठला वर्ग? त्या शिक्षिकेने प्रतिप्रश्न केला. 12वी कला ब, तो म्हणाला. ती भांबावून गेली, कारण त्याने तिच्याच वर्गाचं नाव सांगितलं होतं. अनु हे तिचं आवडणारं नाव होतं. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअप व इतर जागी खास करून तिच्या कवितांच्या खाली आवर्जून ती हेच नाव लिहायची. पण त्याने राधा का म्हटलं याची तिला जराशी चाहूल लागली, पण पूर्णपणे खात्री नव्हती. पण इथे सगळेच अनुराधाला शोधत होते, पण कोणालाही शेवटपर्यंत लक्षात आलं नाही आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. पण तिच्या बाजूला असलेल्या विश्वाला मात्र कळलं होतं, कारण त्या दोघी एकदम घट्ट मैत्री होत्या. पण ती गप्प राहिली. पण अनुनं कोपरखळी मारली. तिने खात्री करून घेतली आणि अनुही जास्त आडेवेडे न घेता हसून होकार दिला. पुन्हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेवढ्यात तिच्या फोनवर व्हॉट्सअपवर मेसेज आला. मुकुंदचा तो मेसेज होता. कशी वाटली कविता? तिने रिप्लाय दिला. छान होती. त्याने जास्त वेळ न घालवता तिला सहज विचारलं, कार्यक्रमानंतर घरी जाणार आहेस ना? तिने हो असा रिप्लाय दिला. माझ्यासोबत येशील? जरा महत्त्वाचं बोलायचंय. म्हणजे तुला आवडत असेल तर. येते मी. पण कसे आणि कुठे जाणार आपण? आणि माझ्याकडे रेनकोट नाहीये. काळजी करू नकोस. 4 व्हीलरने जाणार आहोत आपण. आणि मग दोघे ऑफलाईन गेले. विश्वा सगळं वाचत होती. ती हसली. कार्यक्रमानंतर सगळे एकमेकांना निरोप घेऊन बाहेर पडली. तीही त्याची वाट बघत गेटपाशी थांबली. एक वार चॅट वाचून आणि तारीख तपासून तिने खात्री करून घेतली की हे स्वप्न नव्हतं. तो आला. ती पाठीमागे बसणार तेवढ्यात त्याने पुढचे दार उघडले. ती छत्री मिटून आत बसली. जून महिन्याचा शेवटचा आठवडा होता. पाऊस धो-धो कोसळत होता. गाडीच्या काचा बंद होत्या. आत सारं थंड होतं. तिने मोरपंखी रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेगिन्स घातली होती. पाठीवर वेणी सोडली होती. त्यानेही निळ्या कलरचा शर्ट आणि त्याच रंगाची पॅन्ट शोभून दिसत होती. गाडी 2 पावलांच्या दिशेने धावत होती. तिने फोन उचलला आणि आईला फोन लावला. हॅलो आई, आज मी मैत्रिणीसोबत जाते. जरा उशीर होईल. आईचं बोलणं संपवण्यावर परत म्हणाली, जाऊ दे ना प्लीज. खूप दिवसांनी भेटलो ग. थँक्यू म्हणत तिने फोन ठेवला. त्यानंतर ती आणि तो तिच्या कॉलेजविषयी बोलले. शेवटी तो म्हणाला, एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे तुला. राग तर येणार नाही ना? नाही सर, विचारा. तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आहे का? धीर एकवटून त्याने विचारलं. नाही सर, होता पूर्वी. खरं तर होते. 4 जणांनी विचारलं होतं मला आणि मी होकार दिला. पण काही कारणांमुळे टिकू नाही शकली. ती म्हणाली. पण काय? काय कारण होती? त्याने लगेच विचारलं. कारण सर्वांना शरीराची भूक मिटवायची होती माझ्याकडून. आणि माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त शरीर सुख नव्हे. माझ्या जोडीदाराकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत. आणि आता मी ठरवलंय, तसा कोणी असल्याशिवाय हो म्हणायचं नाही. म्हणून सध्या मी सगळ्यापासून लांब आहे. ती खिन्न मनाने म्हणाली. तुला कसा जोडीदार हवा? तो शिकलेला हवा. मला राग लगेच येतो. त्यामुळे समजा तसा काही प्रसंग आला तर अरेला कारे न करता मला समजून घेणारा हवा. माझ्यावर विश्वास ठेवणारा. मी एकुलती एक असल्यामुळे माझ्या बाबांच्या अटीनुसार आमच्या जाती धर्मातला माझ्यासाठी सर्वात आधी मानवता धर्म. पण माझ्या बाबांच्या एवढ्या इच्छेचं मान राखणं हे मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि रूपाने जास्त देखणा नसला तरी चालेल, पण मनाने चांगला असावा. तिने आपलं मन मोकळं केलं. आणि वय? त्याने परत विचारले. थोडासा मोठा असला तरी चालेल. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त मॅच्युरिटी असेल ना? तर जास्त समजदार असेल. आणि शरीराने म्हणाल तर ती वेगळी गोष्ट आहे.
मी पूर्णपणे त्यालाच सर्वस्व अर्पण करेल, यावर त्याचा विश्वास असावा. आणि माझ्या प्रेमाचा शेवट सप्तपदीत व्हावा, अशी माझी इच्छा आहे. त्याने अचानक गाडी थांबवली. ते एका निर्जन माळावर थांबले. पाऊस कमी झाला होता. मेघांचा गडगडाट सुरूच होता. चल, आपण मागच्या सीटवर जरा बसूया. दोघे मागच्या सीटवर आले. पावसाचे थेंब गाडीच्या काचांवर आपटत होते. त्याने बोलायला सुरुवात केली. मी काही बोलण्याच्या अगोदर मला वचन दे. मी जे काही सांगेल ते जर तुला पटलं नाही, तरीही त्याचा आपल्या नात्यावर काही परिणाम होऊ देऊ नये. तिने मान डोलावली. त्याने पुन्हा हळुवारपणे तिचा हात हातात घेतला आणि बोलू लागला. अनु, तू मला आवडतेस. गेली 2 वर्ष प्रयत्न करतोय सांगायचं, पण हिंमत होत नव्हती. पण आज ती केली आणि बोलतो. मला तू तुझ्या साऱ्या गुणदोषांसकट मान्य आहे. बोल, होशील का माझी राधा? त्याने एका दमात सारं सांगितलं. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागली. अहो, पण सर, आपल्या वयात 10 वर्षाचं अंतर आहे. आणि समाज काय म्हणेल? त्यात आपले आईवडील ऐकतील का? आणि सर, मीच का? माझ्यात आहे तरी काय एवढं? त्यात मी अशी हट्टी आणि रागीट आहे. हे असे ओबडधोबड शरीर. चेहराही काही खास नाही दिसायला. आणि तुम्ही एवढे देखणे आहात. आणि तुम्हाला तुमच्या वयाची, तुम्हाला साजेल अशी देखणी मुलगी मिळेलच की. हो, मान्य आहे, आपल्या वयामध्ये अंतर आहे. पण काळजी करू नकोस. शेवटच्या क्षणापर्यंत फक्त तुझ्यासाठी भरभरून आयुष्य जगेल. आणि अर्ध्यावर सोडून गेलो तर उणीव भासणार नाही एवढं प्रेम देईल. त्याने असं म्हणताच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात अश्रू ओघळले. तो हसत म्हणाला, अगं ये वेडाबाई, रडतेस काय? मी आपलं सहज बोललो. तर ती जरा रागातच म्हणाली, सहज म्हणून काय मरणाच्या गोष्टी करायच्या? बरं, चुकलो, परत नाही करणार मरणाच्या गोष्टी. तू म्हणालीस ना समाज काय म्हणेल. तो आज म्हणेल, उद्या म्हणेल आणि परवा विसरून जाईल. आणि आई बाबा, त्यांना समजावून सांगू ना आपण. शेवटी आई बाबा आहेत ते. हा ना करत ऐकतील. तूच का हे मला सांगता येणार नाही. पण तुझ्या रूपापेक्षा तुझे इतर गुण मला अधिक प्रिय आहेत. 1-2 वाईट गुण सगळ्यांकडेच असतात ग. पण ते सावरून घेता येत नसतील तर तो जोडीदार कसला? मला तू जशी आहेस तशी आहे पसंत आहेस. बाकीचं सारं नीट करेन. तू फक्त तुझ्या मनातलं सांग. होशील का माझी? हो, ती खाली मान घालतच म्हणाली. पावसानेही जोर धरला. अजून दोघं दूर दूर बसले होते. त्याने तिला मिठीत घेण्यासाठी हात पसरवले आणि इशाऱ्यानेच तिला जवळ बोलवले. इश्श, मी नाही जा. मला बाई लाज वाटते. ये ना. तेवढ्यात वीज कडाडली अन ती त्याला विलगली. काय ग, लाज गेली वाटतं? अहो, काहीतरीच काय. मला विजेची प्रचंड भीती वाटते, म्हणून हे. सोडा ना, असं म्हणत ती सुटकेचा लटका प्रयत्न करत होती. असं होय, आमच्या मॅडमला कशाची तरी भीती वाटते. धन्यवाद मेघराज, तो गमतीने म्हणाला. भलतेच चावट आहात तुम्ही, असं म्हणत ती अजून त्याला विलगली. दोघांना स्वर्ग अनुभूती होत होती. राणी सरकार, आज मी आपली इच्छा पूर्ण केली ना, आता माझी पाळी, तो तिला सांगत होता. तीही त्याला साथ देत बोलली. बोला राजे, काय इच्छा आहे आपली? मुका हवाय, द्या आता, असं म्हणत तो तिचा मुका घ्यायला गेला. मी वाट पाहिली की नाही, तसं तुम्हीही पहा. योग्य वेळ आली की पूर्ण होईल तुमची इच्छा. तोवर दम धरा, तोंड फिरवत ती बोलली आणि पुन्हा त्याच्या बाहुपाशात बिलगली. ते कितीतरी वेळ एकमेकांच्या बाहुपाशात होते. त्याचं प्रेम तिच्या डोळ्यातून ओसांडून वाहत होतं. कितीतरी वेळाने तिचा फोन वाजला आणि दोघं भानावर आली. ती लगेच बाजूला झाली आणि तिने फोन हातात घेतला. बापरे, 6:45 वाजले आणि त्यात आईचा कॉल. ती बोलली, उचल उचल, त्याने सांगितले. हॅलो आई, बोल, असं म्हणत फोन स्पीकरवर ठेवला. कुठे आहेस तू? कधीपासून फोन करते, आता लागला होय? मातोश्री गरजल्या.
मी कुठे आहे? अगं मी बोलते. काय परत परत तेच बोलते? उत्तर दे ना. बस मिळाली का? बस ना. हो अगं, पण आपली नाही, दुसऱ्या रूटची मिळाली. मी फोन करेल तेव्हा बाबांना पाठव. तोवर मी पोहोचतेच. आईने फोन ठेवला. हुश. तिने उसासा टाकला. ये ना, असं म्हणत त्याने तिला जवळ ओढले. अहो सोडा, निघावं लागेल आपल्याला. आधीच साऱ्या गाड्या गेल्या. आणि उगाच आईला थाप मारली. ती पुढच्या सीटवर बसत बोलली. मी सोडेन ना. तोही पुढच्या सीटवर येत बोलला. तुम्ही आणि मला घरी सोडणार? नको, उगाच कुणी बघितलं तर? ती जरा गंगारून बोलली. नाही ग उगाच. कुणाला काय दिसतंय काळोखात? तसे आपण रात्री पोहोचणार. सांग कुणी गावातलं होतं म्हणून. अहो पण किती ते खोटं. आताही मी मगाशी खोटंच बोलले ना. ती अपराधी भावनेनं म्हटली. ठीक आहे, मग येतो तुझ्यासोबत घरी आणि सांगतो सासरेबुवांना की माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. तिला ऑफिशियल माझी बायको म्हणून मान्यता द्या. मग मी रोज विना टेन्शन तिला घरी सोडू शकेल. तो गमतीने म्हणाला. गप्प बसा ना, ती चापट मारत म्हणाली. ते माशपाला पोहोचले. ट्रॅफिक जास्त नव्हतं. अगं आपण जेऊया का? त्याने विचारलं. नको, उशीर होईल उगाच. आणि आपण आईचे हजारो प्रश्न सुरू होतील. ती म्हणाली. ठीक, तर मग अगं भेटायचं कधी? आता एखादा दिवस ठरवावा लागेल ना. तुम्हीच सांगा ना. अनाईसे आज शनिवार आहे. आज आपण ऑफिशियल एकमेकांचे झालो तर दर आठवड्याला शनिवारी भेटायचं. आणि दुसऱ्या दिवशी पण आराम असेल ना. म्हणजे त्याने डोळा मारत तिला सांगितलं. शू, कसले चावट आहात तुम्ही. गप्प बसा बरं. तर मग ठरलं. शनिवारी आपण भेटायचं. आणि त्या दिवशी लवकरही सुटेल कॉलेज. हमारा प्यार हमेशा मिलाने के लिए पूरी कायनात लगी है, देखो जाने मन. तो मिश्किलपणे फिल्मी डायलॉग बोलला. फिल्मीपणा पुरे. जाताना गाडी हळू चालवा. जपून जा. पाऊस वाढलाय. आणि पोचल्यावर मेसेज करा हं सर. ती काळजीने म्हणाली. असं कसं ग माझं पिल्लू? अगं सर काय म्हणतेस? लायसन मिळालंय तुला. नावाने हाक मारायचं. काय गोड नाव ठेवलंय माझ्या आईने. मुकुंद. घे की नाव मस्त. मी लग्नानंतर देखील तुम्हाला सरच म्हणेन. ती. बरं राणी सरकार, जशी आपली आज्ञा. पण उखाण्यात तरी घे ना. उखाणा? बरं घेते. कुणी नव्हतं सोबती म्हणून जीवन होतं रिकामी. मुकुंद आले माझ्या जीवनी अन निशिगंध दरवळला मनी. अरे वा, छान. नशीब मुकुंदा तरी शब्द आले आमच्या राणी सरकारच्या तोंडी. असं म्हणताच ती गोड लाजली. तेवढ्यात त्याने गाडी थांबवली. तिने छत्री उघडली आणि ड्रायव्हरच्या सीटच्या साईडने आली. त्याने मान तिच्या दिशेकडे वळवली. ती खाली वाकली आणि हलकेच त्याच्या ओठावर ओठ टेकले. 2 क्षण ती तशीच राहिली. मग नीट उभी राहत, जपून जा, मेसेज करा हं, म्हणत आत पळाली. आत गेल्यावर आईने विचारलं. अगं कशी आलीस? कोणासोबत आलीस? आई ते खालच्या वाडीतले काका भेटले ना लगेच उतरल्यावर, म्हणून बाबांना नाही बोलावलं, असं म्हणत ती बाथरूममध्ये शिरली. हातपाय धुवून आली. जेवण झाल्यावर सगळे निवांत बसले. तेवढ्यात आतून आईचा आवाज. बाळा फोन वाजतोय तुझा बघ. कथेचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओत. तुझी माझी जोडीचे असेच पुढचे भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. धन्यवाद.